समर्थ कथेला आजच्या सुरुवात करूया. आजचा भाग क्रमांक आहे 149 श्रीराम 149. कथा एकामागे एक सुरू आहेत. शुकाचार्य पुढे वृत्तांत सांगतात काय घडलं त्याचा. ही कथा तर घडली, भगवंत द्वारकेमध्येच निवास त्यांचा आहे, बलराम दादा आहेतच बरोबर. एक दिवस द्वारकेमध्ये असं घडलं की ग्रहण काल तिथे आला. आता ग्रहण तर कधीतरी लागतंच वर्षामध्ये, एक दोन वेळा तरी. कुठलं लागेल सांगू शकत नाही. ग्रहण आपल्याला माहिती आहे, 3 प्रकारची ग्रहणं लागतात. एक म्हणजे कुठलं कनेक्शन, श्रीराम आवाज ऐकू येतो का मला एकदा परत सांगा, कारण कनेक्शन तुटलं होतं. आता येतो ना श्रीराम? हां, परत पुढे जाऊया. ओके, श्रीराम. तर द्वारकेला असतानाच ग्रहण काळ आला. आणि ग्रहण काळ आला आणि ग्रहण आपल्याला माहिती आहे 3 प्रकारचं ग्रहण असतं. एक म्हणजे अर्थात ग्रहण 2 ठिकाणी लागते. एक म्हणजे सूर्यग्रहण असते, दुसरं म्हणजे चंद्रग्रहण असतं. बरोबर, 2 ग्रहण तर लागतात. त्यामध्ये सुद्धा सूर्यग्रहण समजा लागलं तर त्याचे 3 प्रकार आहेत. एक म्हणजे कंकणाकृती, दुसरं म्हणजे खंडग्रास आणि तिसरं म्हणजे खग्रास. कंकणाकृती म्हणजे आपल्याला माहिती आहे की कंकण म्हणजे बांगडी, या आकाराचा आकार सूर्यग्रहामध्ये दिसतो, सूर्यामध्ये दिसतो, कंकणासारखं ते तयार होतं. हे कंकणाकृती झालं. खंडग्रास म्हणजे सूर्याच्या बिंबावरती अनेक खड्डे पडल्यासारखे दिसतात. खंड म्हणजे तुकडे, खंडग्रास त्याला म्हणतात. ग्रास म्हणजे पकडणं. आणि तिसरं म्हणजे खग्रास, ज्याच्यामध्ये सूर्य पूर्ण काळा होतो, काहीच दिसत नाही तुम्हाला. असं ग्रहण क्वचित लागतं. खग्रास ग्रहण हे सर्वात महत्त्वाचं ग्रहण मानलं जातं. आणि असं जर कधी ग्रहण आलं, आणि अर्थात ग्रहण जरी आलं तर ते दिसलं पण पाहिजे. उद्या ग्रहण जर जाहीर झालं की उद्या XYZ ग्रहण आहे, पण ते जर तुमच्या भागातून दिसत नसेल तर त्याचं एकही गोष्ट आपल्याला लागू नये. ग्रहण काळातले कुठलेही नियम लागू होत नाहीत आणि त्याचे कुठलेही फायदे आणि तोटे आपल्याला होत नाहीत. त्यामुळे ग्रहण दिसणं आणि ते कुठल्या प्रकारचं आहे हे माहीत असणं जरुरी आहे. आणि ज्या ठिकाणी खग्रास ग्रहण आलं होतं द्वारकेमध्ये, त्या काळामध्ये खग्रास ग्रहण आलं होतं, सूर्यग्रहण होतं ते सुद्धा अर्थात. आणि हे जेव्हा समजलं की खग्रास ग्रहण आहे, तेव्हा सर्वच नागरिक जे आहेत ते म्हणाले की या ग्रहणाचा आपण उपयोग केला पाहिजे. हा जो काळ आहे हा पवित्र काळ आहे, हा पर्व काळ मानला जातो. आणि या काळी अर्थात काय केलं पाहिजे? हर्षकाळी, विषमकाळी, पर्वकाळी, प्रस्तावकाळी नामस्मरण करावे श्रीराम. नामस्मरण समजत म्हणलं आहे की काय करा, कुठलाही काळ असो, पर्व काळ असो नाही तर अजून कुठला काळ असो, नामस्मरण तुम्ही अजिबात सोडू नका. नाम जरूर घ्या. आणि अर्थात पर्व काळामध्ये घेण्याला महत्त्व आहे. पर्व काळ म्हणजे आपल्या भाषेमध्ये काय म्हणाल तुम्ही त्याला, तर सेल लागलेला आहे की एकदा फक्त जप करा, तुमचा तो जप कितीतरी पटीने त्याची संख्या होते. म्हणून त्या काळी असं मंत्र पण तुम्हाला सिद्ध करता येतो एखादा. तुम्ही जर विशिष्ट मंत्र ठरवला असेल की मला काहीतरी मिळवायचं आहे, तर तो मंत्र सिद्ध करून त्यातून सिद्धी मिळवू शकता. म्हणजे मिळवू नका, एक सांगतो काय करता येतं ते सांगतो. पण सिद्धी मिळवायची असेल तर असं जर ग्रहण असेल आणि जर आपण एखादा विशिष्ट मंत्र घेतला आणि त्याचा जर जप केला तर तुम्हाला सिद्धी प्राप्त होऊ शकते. हे लक्षात ठेवा. अनेक प्रकारच्या सिद्धी आहेत आणि त्या सिद्धीतून तुम्हाला काहीही मिळवू शकू शकता. तुम्ही कुठली सिद्धी घेतली त्याच्यावर अवलंबून आहे, परंतु सिद्धी प्राप्त करण्याची संधी या काळामध्ये असते. अर्थात हा मी तुम्हाला एक फायद्याचा भाग सांगितला, परंतु हा आपण याच्या मागे आपल्याला जायचं नाही आहे. आपण जप करायला हरकत नाही, पण त्यातून काय मिळेल हा विचार करायचा नाही
किंवा मला सिद्धी मिळेल का. कशाला पाहिजे सिद्धी आपल्याला. काय करायचं आहे, आम्हाला भक्ती पाहिजे, सिद्धी नको आहे. हा मनात भाव ठेवा आणि जप जरूर करा. पर्व काळामध्ये सुद्धा जप करणं ही खूप चांगली गोष्ट आहे. आणि असा हा पर्व काळ द्वारकेमध्ये जेव्हा आला तेव्हा सर्व लोक जमा झाले आणि म्हणाले की कृष्णाला म्हणाले की महाराज आता काहीतरी करूया आपण. तेव्हा ते म्हणायला हरकत नाही, ग्रहण काळाचा आपण उपयोग करूया. आणि तिथून पुढे एक तीर्थक्षेत्र आहे समंत पंचक नावाचं. या नावाचं अतिशय पवित्र असं तीर्थक्षेत्र आहे. तर त्या तीर्थक्षेत्री ते म्हणाले आपण जाऊया. आणि मग सगळेचे सगळे यादव जे आहेत सगळेच लोक तिथे जेवढी काय होती आणि ज्या ज्या लोकांना माहीत होतं की अशा प्रकारचं ग्रहण आहे अशी सगळीच लोक त्या तीर्थाकडे जायला निघाली. अनेक लोकांना माहीत होतं. त्यामुळे सगळे त्या तीर्थक्षेत्री जमा झाले. त्यांनी असं म्हणलं की हे जे तीर्थक्षेत्र आहे या ठिकाणी जे डोह आहेत पाण्याचे अर्थात ते पूर्वी एकीकडे रक्ताची डोह होते. परशुरामांनी जेव्हा पृथ्वी निःक्षत्रिय केली होती तेव्हा जे रक्त वाहिले त्याचे डोह तिकडे निर्माण झाले होते आणि अर्थात ते डोह नंतर पाण्यामध्ये रूपांतरित झाले. पण ते सगळे पवित्र, कारण परशुरामांमुळे हे सगळं घडलं. आणि असे हे तीर्थक्षेत्र होतं अतिशय पवित्र आणि त्या ठिकाणी हे सगळे अर्थात आले. आल्यावरती तीर्थक्षेत्री आल्यावर जे करायचं ते सगळ्यांनी करायला सुरुवात केली. सगळेचे सगळे यादव आले होते. उग्रसेन, वसुदेव, अक्रूर, वृष्णी, प्रद्युम्न, साम, कोण नव्हते सांगा, सगळे तमाम यादव आले होते. आणि हे सगळे लोक त्या ठिकाणी आल्यावरती अर्थात जे आपण करायला पाहिजे ते सगळं करत होते. नाम घेत असतील, पूजा करत असतील, हे सगळं ते करत होते त्या आणि बरोबर अनेक ऋत्विज आले होते. त्यांच्या मदतीने हे सगळं ते करत होते. त्याच्यानंतर ग्रहण सुटायच्या वेळेस दान करायचं असतं. दे दान सुटे गिरान असं पूर्वी म्हणायचे. पूर्वी, आता मला माहीत नाही कोण काय म्हणतं की नाही, पण ग्रहणानंतर दान करायची पद्धत आहे. आणि म्हणून ते दान करण्यासाठी सुद्धा अनेक गोधन जे आहे ते आणलेलं होतं. अनेक प्रकारचं गोधन तिथे आणलेलं होतं. आणि हे जे गोधन आहे हे गोधन दान देण्यासाठी भगवंताने आणून ठेवलेलं. आणि अशा प्रकारे संपूर्ण जय्यत तयारी केली त्यांनी हे सगळं करायसाठी. एकीकडे ऋत्विज आलेत, वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी करत आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे जप चालू आहेत, सगळं काय चालू आहे. आणि गायीसुद्धा मढवलेल्या आहेत सोन्याने. अशाच नुसत्या गायी नाही आहेत, मढवलेल्या आहेत सोन्याने. आणि अशा गायी भेट देण्यासाठी भगवंताने आणून ठेवलेल्या आहेत. आणि अशा प्रकारे जप सगळे त्या ग्रहणाचा आनंद घेत आहेत खऱ्या अर्थाने त्या पर्वकाळाचा उपयोग हे सगळे करत होते. योग्य मार्गदर्शन म्हणून पाहिजे की आपल्याला माहिती पाहिजे की ग्रहणात काय करायला पाहिजे आणि कुठला मंत्र जपायचा हे माहीत पाहिजे. कारण मंत्र अनेक आहेत ना. कुठला मंत्र जपला तर आपल्याला तो जास्त लाभ देईल. आणि मला कुठला लाभ पाहिजे हेही महत्त्वाचं आहे. लाभ तर सगळेच मंत्र देतात, पण कुठला मंत्र म्हणल्याने मला जास्त लाभ होणार आहे किंवा माझ्यासाठी कुठला फायदेशीर आहे हे विचार करून बघायला पाहिजे, नाही का. अर्थात आपल्याला आपला गुरुमंत्र असल्यामुळे इतर मंत्राची गरज नाही आहे. ज्या ज्या लोकांकडे हा असा गुरुमंत्र आहे कुठला का होईना जो असेल तो जपावा. बाकी काय जप करायची गरज नाही इतर मंत्रांची. गुरुने सांगितलेला कुठलाही मंत्र जपा चालेल. नसेल तर मग तुम्ही तुमचा स्वतःचा वैयक्तिक तुम्हाला जो आवडतो तो देव घ्या आणि त्या देवाचा जप करू शकता. आणि मग तो तुम्ही जितकी आवर्तन कराल त्याप्रमाणे तो सिद्ध होऊ शकतो यथावकाश. ऑफकोर्स त्याची संहिता पण असते. कुठला मंत्र कशा प्रकारे सिद्ध करायचा याची संहिता त्या त्या मंत्राशी निगडीत लोकांना माहीत असते किंवा ती पुस्तकामध्ये असते. तिचा आपण वापर करा आणि हे करू शकता. अथर्वशीर्षाचा मंत्र आहे, त्याची संहिता आहे अथर्वशीर्षामध्ये की कसा सिद्ध करायचा. सूर्यग्रहे महानद्यां प्रतिमासं निधौवा जप्त्वा सिद्ध मंत्रो भवति असं अथर्वशीर्षात म्हणलं आहे ना की हे अथर्वशीर्ष तुम्ही जर अशा प्रकारे जर त्याचा जप केला तर हे सिद्ध होऊ शकतं. हे पण तुम्हाला सिद्धीची प्राप्ती करून देऊ शकतं.
अशी शक्ती आहे, पण त्याची संहिता पाळायला पाहिजे. संहिता दिलेली आहे की जी संहिता आहे ती संहिता कशी आहे, काय आहे समजून घ्या, व्यवस्थित पाळा, त्याचं फळ मिळणार नाही. म्हणजे फळ मिळणार नाही याचा असा नाही अर्थ की काहीच मिळणार नाही. फळ संपूर्ण 100% नाही मिळणार. जर तुम्ही संहिता नीट पाळली नाही तर फळ त्या प्रमाणात मिळेल. पण ते संपूर्ण त्याची व्यवस्थित जर तुम्ही संहिता पाळली तर 100% फळ मिळेल, हे खात्री बाळगा. तर अशा प्रकारे भगवंत आणि सगळेच तिथले गोपगोपिका एकत्र आले, सगळे यादव एकत्र आले आणि या पर्व काळामध्ये सगळे हे सगळं करत होते. दरम्यान यथावकाश तो पर्वकाळ संपला. ग्रहण संपल्यावरती स्नान करायची पद्धत आहे. त्या लोकांनी तिथे परशुराम तीर्थामध्ये स्नान केलं. तिथे आलेल्या सर्व ब्राह्मणांना त्यांनी अनेक प्रकारच्या वस्तू आणल्या होत्या दान देण्यासाठी. त्या सगळ्या दान दिल्या, त्यांचा आशीर्वाद घेतला, नंतर भोजन केलं. ग्रहण सुटल्यावर भोजन पण करतात, पण तोपर्यंत काही नाही. पण त्यांनी तिथल्या सर्व ब्राह्मणांना सुंदर पक्वानाचं जेवण पण दिलं. आणि हे सगळं त्या दिवसभर त्यांनी ग्रहण सुटेपर्यंत हे सगळं केलं. हे सगळं झाल्यावर मग अर्थात काय करणार सांगा मला. आपण जर जप करायला जमलो, ग्रहण पाळलं, सगळं काय झालं, जेवण पण झालं, शेवटी गप्पाच मारणार थोड्या. न आलेली लोक जेव्हा कधी कधी येतात दुर्मिळ वेळेस, तेव्हा एकमेकाशी तसं इथेही थोडंसं झालं की जे काय करायचं होतं ग्रहणानिमित्ताने ते सगळं केलं होतं. मग आता हे इतके राजे आले होते, मत्स्य देशाचा राजा, कोसल देशाचा राजा, कुरुचा राजा, विदर्भाचा राजा, अनेक राजे, अनेक राण्या, कुंती स्वतः आली होती. हे सगळे जेव्हा एकमेकाला भेटले, नंद आला होता, यशोदा आली होती, सगळे जेव्हा एकमेकाला भेटले तेव्हा त्यांना अर्थात खूप आनंद झाला. आणि मग एकमेकाची ख्याली खुशाली सर्वांनी विचारायला सुरुवात केली. जे आपण करतो ते त्यांनी केलंच. कारण असं एरवी कोणाला एकमेकाला भेटायला वेळ नसतो. आणि म्हणून सगळे यादव आणि सगळे जेव्हा हे एकमेकाला भेटले त्यांना खूप आनंद झाला. आणि मग सगळे लोक एकमेकाशी चर्चा करत होते की कसं चाललंय, काय चाललंय. कुंती आणि वसुदेव समोरासमोर आले. तेव्हा अर्थात कुंती वसुदेवाने म्हणाली, खरंच आपल्यासारखा ज्येष्ठ बंधू मला आहे, पण काय करावं, माझ्यावर जेव्हा आपत्ती आली तुम्ही मला काही मदत करू शकला नाही. तेव्हा वसुदेव म्हणाले की हे असं आहेच ग, की जरी काही नातं असलं तरी पण प्रारब्धामध्ये काही काही गोष्टी अशा असतात की इच्छा असेल तरी करता येत नाही. मला माहीत होतं की तू आपत्ती तुझ्यावर आली आहे, पण मी काही करू शकत नव्हतो, पराधीन आहे मी, आणि म्हणून हे असं घडलं. तेव्हा तू या गोष्टीचं वाईट वाटून घेऊ नको, असं वसुदेव कुंतीला सांगतायत. हाही संवाद चालू आहे. अशा प्रकारे सर्वच लोक एकमेकाशी संवाद करतायत. कुरु देशाचे अनेक लोक आले होते, कुरुवंशीय सगळे महान लोक. धृतराष्ट्र, गांधारी, पांडव, संजय, विदुर, कृपाचार्य, जोडीला भीष्म, पितामह हे पण आले होते. द्रोणाचार्य आले होते, त्यांचे गुरु या सर्वांचे. काशी राजा आला होता. सगळे तिथले नरेश आले होते आणि अर्थात पांडव आले होते. हे सगळे तिथे आणि कृष्णसुद्धा होता. हे सगळे जेव्हा समोरासमोर आले तेव्हा सगळ्यांना एकच घाई होती, कृष्णाचं दर्शन घ्यायची. ज्यांना माहीत होतं त्यांना, अन्यथा बाकी लोकांना माहीत नव्हतं, ते इतर गोष्टी करत होते. परंतु जे कृष्णाला खऱ्या अर्थाने ओळखत होते हे सगळे कृष्णाच्या दर्शनासाठी आले. आणि कृष्णाच्याकडे खूप गर्दी झाली होती. कृष्णाला भेटायला जो तो कृष्णाला भेटू इच्छित होता, कृष्णाशी बोलू इच्छित होता, कृष्णाला नमस्कार करू इच्छित होता. एक प्रकारे असं समजा की तिथे लाईन लागली होती आपल्या भाषेमध्ये. श्रीकृष्णसुद्धा प्रत्येकाला अतिशय आनंदाने ज्याचं जसं आहे त्याप्रमाणे त्याला तो भेटत होता. कोणाला आलिंगन देत होता, कोणाला नमस्कार करत होता. आणि अशा प्रकारे कृष्णाने पण सर्वांना आनंदित केलं. अशा प्रकारे हा आनंद सोहळा बराच वेळ चालू होता. सगळे लोक भेटत आहेत, बोलत आहेत, सगळं चालू आहे. आणि हे करता 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 कृष्णाला भेटायला जे जे लोक आले त्याच्यामध्ये सर्वात शेवटी कोण आलं असेल तर गोपिका आल्या. सर्वात शेवटी आल्या त्या गोपिका आल्या. बाकी सगळी लोक जे आहेत ते पहिली
एकामागे एक येत होते आणि कृष्ण त्यांना भेटत होते. करता 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 सर्वात प्रिय भगवंताला असतील कोणत्या गोपिका होत्या, पण सर्वात शेवटी भेटायला आल्या. परमप्रिय अशा भगवंताला भेटायला त्या आल्या. आणि आल्यावरती अर्थात आल्यावरती भगवंताकडे आले आणि बघतच राहिला. कितीतरी वेळ स्तब्ध होत्या त्या, काहीही शब्द नाही, निशब्द त्या भगवंताकडे स्तंभित होऊन बघत होत्या. एकटक. ही एक वेगळी अवस्था नाही का? भक्ती मार्गातली अवस्था ही. असं आहे वर्णन काही ग्रंथामध्ये. त्याने असं म्हणलं की ही पण अवस्था येऊ शकते की जेव्हा तुमची भक्ती असते त्यावेळेस कधी कधी असंही होतं की मनुष्य स्टँड स्टील होतो, काहीच करू शकत नाही. भावपूर्णता ही. आणि ती गोपिकांमध्ये आली होती. सगळ्या गोपिका भगवंताकडे एकटक बघत होत्या. आणि अर्थात एकटक बघत असतानाच निसर्ग नियमाप्रमाणे पापण्या तर उघडझाप होणारच कधीतरी, कधीतरी थोडा वेळ तरी होणारच ना. आणि जेव्हा जेव्हा हे असं व्हायचं तेव्हा त्या गोपिकांचं जे आहे ते तोंड उघडलं जायचं आणि त्या म्हणायच्या, काय ह्या पापण्या किती पापी आहेत, किती दुष्ट आहेत, मध्ये मध्ये बंद का होतात. काय त्यांची भावना असेल बघा, की त्या पापण्यांना शिव्या देत होत्या. म्हणजे ह्या सगळ्या ज्या आहेत त्या आमच्या एक प्रकारे मला आमच्या शत्रू आहेत. आणि म्हणून त्या आम्हाला मध्ये मध्ये भगवंताला बघू देत नाहीत, सारखा आम्हाला मध्ये मध्ये येऊन त्रास देतात. अशा प्रकारे पापण्यांना सुद्धा ते नावं ठेवायला लागले. अर्थात ही अशी अवस्था म्हणजे किती भाव अवस्था असेल विचारा. असं जर आपण म्हटलं तर आपले लोक हसतील, अरे काय एवढं समजत नाही का, पापण्या बंद उघड होणार हे त्यांनाही माहिती आहे. परंतु ते असं बोलू शकतात म्हणजे काय, की त्यांची अवस्था ती आली होती म्हणून त्या बोलू शकतात. ही भाव अवस्था आहे. आणि अशा प्रकारे त्या एकमेकीशी बोलतायत, पापण्यांना शिव्याशाप देत आहेत, भगवंताकडे फक्त बघत राहिले आहेत. भगवंतसुद्धा त्यांच्याकडे त्याच प्रकारे बघत होते एकटक. यथावकाश त्यांचा भाव बदलला. भक्तीमध्ये सुद्धा वेगवेगळे भाव येतात नाही का, त्याच्याप्रमाणे नंतर त्यांचा भाव बदलला. आणि मग भगवंताने विचार केला यांचा भाव आपण बदलूया. म्हणून भगवंत त्यांच्या जवळ गेले आणि त्यांना स्पर्श केला. आणि स्पर्श केल्यावर त्यांची भावमुद्रा अर्थात संपली आणि त्या नेहमीच्या अवस्थामध्ये आल्या. आणि मग मात्र त्यांचा भगवंताबरोबर संवाद सुरू झाला एक प्रकारे. त्या काही म्हणायच्या आधी भगवंतच म्हणाले, कदाचित तुम्ही मला कृतज्ञ समजत असाल नाही का, कारण मी इतके दिवसात तुमच्याकडे आलो पण नाही, तुमची विचारपूस केली नाही. हां, मी काही दूतांना पाठवलं, पण तुम्हाला वाटलं असेल काय हा दूत पाठवला, एकदा सुद्धा आम्हाला भेटायला का नाही आला, असं तुम्हाला नक्की वाटलं असेल. तुमच्या मनात अनेक इतरही गोष्टी आल्या असतील नाही का. आणि आल्या तर होत्यात ना. गोपिका म्हणतच होत्या की शहरातल्या स्त्रिया जास्त सुंदर असतात, त्या जास्त चांगल्या प्रकारे, आम्ही गावंढळ आहोत. भगवंताला सगळं माहीत होतं. म्हणून तो म्हणला की तुम्हाला असंही काही काही वाटत असेल, पण तसं नाही आहे, लक्षात ठेवा. असं काही नाही आहे. मला तुमची खूप आठवण होत होती. आणि लक्षात ठेवा की हा संयोग आणि वियोग घडण्याचं काम भगवंतच करत आहेत, मी नाही करत आहे. स्वतः भगवंत आहेत पण ते म्हणतात मी करत नाही आहे, हे ते करता आहेत. आणि कोणाचा वियोग व्हावा आणि कोणाचा संयोग व्हावा हे पण त्यांनी ठरवलेलं आहे, मी ठरवलेलं नाही आहे. आणि ते जसं ठरवलं तसं होतात असं भगवंत सांगतात. भागवतात पण तेच म्हणलं नाही का, की दोन ओंडके जसे वाहत असतात, कधी एकत्र येतात कधी लांब जातात, तसं भगवंतही परत तेच सांगतायत की कोणाचा कोणाबरोबर किती काळ सहवास आहे हे पण ठरलेलं आहे. त्यामुळे तो कधी संपेल हे माहीत नाही. ते सगळं भगवंताच्या हातात आहे आणि तो ठरवतो तसं घडतं. तुम्हाला उगीच असं वाटतं की मीच तुमच्यापासून लांब गेलो, असं नाही आहे. हे असंच ठरवलेलं होतं भगवंताने म्हणून घडलं, माझा काही याच्यात दोष नाही असं भगवंत त्यांना समजावून सांगतात. अर्थात समजावून सांगतात कारण प्रेम. अन्यथा भगवंताला दखल घ्यायची गरज नव्हती. परंतु प्रेम हे असं आहे की ज्यामुळे भगवंत अडकून राहायचे. प्रेमामध्येच भगवंत फक्त अडकू शकतात, बाकी कशाने भगवंताला तुम्ही बांधू शकता. बांधण्यासारखी कुठलीही गोष्ट आपल्याकडे नाही आहे. भगवंताकडे बांधायचं असेल तर फक्त प्रेमच त्याला लागतं, भक्ती लागते. ती असेल तर भगवंत मात्र, त्याने म्हटलं की जसा भुंगा एखाद्या कमळामध्ये जाऊन अडकतो तसा भगवंत अडकतो जर भक्ती असेल तर, अन्यथा नाही. अन्यथा काहीही भगवंताला काहीही गोष्टीचा मोह तुम्ही आणू शकत नाही. पण भगवंत त्यांची समजूत घालतो.
अशा प्रकारे भगवंतांनी त्यांची भरपूर वेळ समजूत घातली. भगवंतांनी जे काही सांगितलं त्या सगळ्या गोपिका डोळे बंद करून शांतपणे ऐकत होत्या. भगवंताच्या मुखातून येणारे एक एक वाक्य, एक एक शब्द त्या अतिशय शांतपणे आणि मनपूर्वक ऐकत होत्या. जो उपदेश भगवंताने केला तो उपदेश जेव्हा त्याने अशा प्रकारे ऐकला, त्याच्यामुळे काय घडलं असेल तर गोपिकांच्या मध्ये असलेले पंचकोश नष्ट झाले. हे पंचकोश आहेत ते पहिले महत्त्वाचे. त्याच्यामध्ये अनेक गोष्टी असतात. ते पंचकोश जोपर्यंत भरत नाहीत ना तोपर्यंत तुम्हाला काही गोष्टी करता येत नाहीत. आणि पंचकोश जर भरले ते भरतात पण इतर गोष्टींनी भरतात. आपण नामाने भरले पाहिजेत. ते जर नामाने जर तुमचे पंचकोश भरले तर इतर गोष्टी येणार नाहीत. मग विषय येणार नाहीत तुम्हाला. पण ते पंचकोश जे आहेत ते नामाने भरले पाहिजेत. आणि गोपिकांचं काय घडलं तर गोपिकांनी जो उपदेश ऐकला भगवंताचा मुखातून त्यांच्या ऐकला, हा लक्षात ठेवा. त्यामुळे त्यांचे पंचकोश त्याच ठिकाणी नष्ट झाले. म्हणजे त्यांना आता परत जन्म येण्याचा प्रश्न नव्हता. पंचकोशामध्ये सगळ्या गोष्टी साठवलेल्या असतात आणि ते पंचकोशच तिथे नष्ट झाले. आणि ते भरले कशामुळे तर भगवंताच्या उपदेशामुळे. त्यामुळे त्या ठिकाणीच त्या भगवंताशी एकरूप झाल्या. अन्य कुठे त्यांना जायची गरज लागली नाही. आणि अशा प्रकारे गोपिकांना जे आहे त्या भगवंताशी त्या ठिकाणी एकरूप झाल्या. खरा म्हणतात ना की सूर्यग्रहणाच्या दिवशी जे जे सगळ्यांनी केले त्याचं पहिलं फळ मिळालं गोपिकांना मिळालं. का तर भक्ती. भक्तीमुळे त्यांचं हे सगळं पहिल्या दिवशीच पहिल्या फटक्यात हे घडून आलं. त्या फक्त एवढंच म्हणाले की भगवंता आज जे तुम्ही आम्हाला दिलं आहेत बस हेच आम्हाला पाहिजे. अन्य काहीही लौकिकातली गोष्ट नको आहे. सूर्यग्रहण आलं त्यातून लोकांना काय मागायचं ते मागू द्या, पण आम्हाला जे हवं आहे ते आता मिळालेलं आहे. आता काही इतर गोष्ट आम्हाला नको आहे. अशा प्रकारे गोपिकांनी सुद्धा भगवंताला सांगितलं. गोपिका आणि भगवंताचा संवाद झाला. गोपिकांवरती भगवंताने कृपा केली. हे सगळं घडलं. त्याच्या जोडीला इतरही अनेक लोक होते. युधिष्ठिर होता, पांडव होते. हेही अर्थात भगवंताच्या दर्शनाला आले होते. त्यांनी सर्वांनी भगवंताचं दर्शन घेतलं. भगवंताचा सत्कार केला. भगवंताचं रूप आपल्या डोळ्यामध्ये साठवण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक मनुष्य जो भगवंताला ओळखून होता तो भगवंताकडे येऊन त्याचं रूप आपल्या मनामध्ये, आपल्या डोळ्यामध्ये, आपल्या हृदयामध्ये साठवण्याचा प्रयत्न करत होता. अशा प्रकारे सगळे लोक भगवंताच्या या उपस्थितीचा लाभ घेत होते. या सर्व गोष्टी होत असताना तिथे अनेक राण्या आल्या होत्या कृष्णाच्या. कृष्णाच्या ज्या पट्ट राण्या होत्या विशेषतः त्याही तिथे आल्या होत्या भगवंताबरोबर. पांडवांची राणी द्रौपदी तीही त्या ठिकाणी आली होती. आणि द्रौपदी तिथे जेव्हा आली तेव्हा द्रौपदीने या पट्ट राण्याने बघितलं भगवंताच्या. आणि ती म्हणाली की मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं आहे. बोला, काय म्हणताय. म्हणे मला हे सांगा की तुम्ही तुमच्या पतीला कशा प्रकारे मिळवलत, हा प्रश्न तिने विचारला. भगवंताच्या 8 पट्ट राण्या, बाकी राण्या होत्याच. तर रुक्मिणीने तिने विचारलं की सांगा तुम्ही कोणी कोणी कशा प्रकारे भगवंताला प्राप्त केलं. अर्थात रुक्मिणी होती, भद्रा होती, जांबवती होती, सत्यभामा होती, कालिंदी होती. अनेक पत्नी तिथे होत्या. आणि एकामागे एक सर्वांना द्रौपदी म्हणते तुम्ही सांगा तुमचं काय काय घडलं. अर्थात रुक्मिणी म्हणाले की माझा विवाह तर माझ्या विवाहामध्ये माझा भाऊ माझ्या विवाहाच्या विरोधामध्ये होता. माझा विवाह तर शिशुपालाबरोबर होणार होता. माझ्या बाबांची आणि माझ्या भावाची इच्छा होती, अर्थात माझी इच्छा नव्हती. मी निरोप पाठवला एका ब्राह्मणाकडे की मला तुम्ही घेऊन जा, नाही तर मी काही इथे राहणार नाही. माझं शरीर हे नको, मी त्याग करीन, असा मी निरोप पाठवला. आणि भगवंत यथावकाश आले. मी सांगितलेली युक्ती त्यांनी अंमलात आणली. देवीच्या जेव्हा मी दर्शनासाठी गेले तेव्हा त्यांनी मला तिथून हरण केलं आणि नंतर इतरांबरोबर युद्ध करून ते मला घेऊन गेले. अशा प्रकारे माझा विवाह भगवंताबरोबर झाला. सत्यभामा म्हणाली माझाही तुम्हाला मी सांगते काय घडलं.
माझा भाऊ प्रसेन आणि माझे बाबा यांनी सत्यजितानी आळ आणला हा स्वयंतक मणी चोरल्याचा भगवंतावर. त्याच्यानंतर बरंच रामायण घडलं. भगवंतानी बरेच प्रयत्न केले आणि खूप प्रयत्नानंतर ते रत्न माझ्या वडिलांना आणून दिलं. त्याच्यानंतर माझ्या वडिलांना लक्षात आलं की आपण फार मोठी चूक केली आहे. आणि मग त्यांना असं वाटलं की याच्या बदल्यामध्ये निदान आपण आपली ही सुंदर मुलगी जी आहे ती आपण भगवंताला अर्पण करूया. आणि अर्थात माझ्या मनामध्ये सुद्धा तीच इच्छा होती की मला विवाह करायचा होता तो फक्त भगवंताशी. आणि माझा विवाह अर्थात भगवंताबरोबर झाला. त्या विवाहामध्ये मला हा मणीसुद्धा भेट म्हणून माझ्या बाबाने दिला, पण अर्थात भगवंताने तो स्वीकारला नाही. मग अशा प्रकारे माझं लग्न झालं. जांबवंती म्हणाली, माझा विवाह पण असा थोडा विचित्र परिस्थितीत झाला. माझे जे वडील जांबवंत हे रामाचे भक्त, आणि त्यांनी जेव्हा भगवंत इथे आले कृष्ण अवतारात त्यांनी तर काय ओळखलं नाही. आणि त्यांनी तर माझ्या पतीबरोबर होणाऱ्या म्हणजेच कृष्णाबरोबर 27 दिवस युद्ध केलं. पण नंतर त्यांना लक्षात आलं की अरे इतकी दिवस ज्यांच्याशी मी युद्ध करतो तो मनुष्य नक्कीच साधारण नव्हे, किंबहुना हे माझे प्रभू रामचंद्रच आहेत. हे त्यांना लक्षात आलं. कारण प्रभू रामचंद्राने त्यांना सांगितलं होतं की तुला ओळखू येईल, तुझी युद्धाची जी काही थोडीशी हौस बाकी ती पण फिटेल कुठल्या युगामध्ये, आणि तेव्हा तुला लक्षात येईल आणि माझं दर्शन तुला होईल. हे वाक्य अर्थात जांबवंताला आठवलं. आणि 27 दिवसानंतर त्यांना लक्षात आलं की मी माझ्या भगवंताशीच युद्ध करतो. आणि मग नंतर माझ्या वडिलांनी अर्थात भगवंताचे पाय धरले आणि मला त्यांच्या सुपूर्द केलं. अशा प्रकारे माझा विवाह झाला. जांबवंतीने तिची कथा सांगितली. तर कालिंदी होती. कालिंदीने सांगितलं की मी तर भगवंताची पहिल्यापासूनच भक्त आहे आणि मी त्याला प्राप्ती व्हावी म्हणून तपश्चर्या करत होते नदीच्या किनारी. तिथे नेमका भगवंत आणि त्यांचा प्रिय मित्र अर्जुन आले. आणि अर्जुनाने बघितलं की इथे कोणतरी तपश्चर्या करते. ते येऊन म्हणाले की तू कोण आहेस आणि काय करतेस. तेव्हा मी त्यांना कथा सांगितलं की मी तर भगवंताची अशा प्रकारची भक्त आहे, मी राजकन्या आहे, परंतु मी इथे बसले आहे तपश्चर्याला का तर मला भगवंताची प्राप्ती हवी आहे. जेव्हा अर्जुनाने हे जाऊन सांगितलं तेव्हा भगवंत म्हणाले की जरूर मी तिचा स्वीकार करेन. आणि अशा प्रकारे माझा विवाहसुद्धा भगवंताशी झाला. त्याने माझं पाणी ग्रहण केलं. पण मला जर विचारात की तुम्ही कोण आहेत कृष्णाची, तर मी म्हणेन की मी भगवंताची दासी आहे. घरामध्ये झाडलोट करणारी जी स्त्री असते तिला दासी म्हणतात ना, ती मी आहे. मी राणी आहे असं तुम्ही मला म्हणू नका, मला आवडणार नाही असं कालिंदीने सांगितलं. त्याच्यानंतर मित्रवंदाची कथा होती. मित्रवंदा म्हणाले की माझंही असंच होतं, माझं स्वयंवर होतं आणि माझी इच्छा होती भगवंताशी विवाह करायची आणि भगवंताने ती अर्थात पूर्ण केली. स्वयंवर असलं होतं, स्वयंवरामध्ये आले, सर्वांसमोर माझं हरण केलं, सर्वांचा पराभव केला आणि मला द्वारकेला घेऊन गेले. माझी काय इच्छा असेल ते हेच मला जन्मोजन्मी प्राप्त व्हावेत आणि माझ्याकडून यांची एकच सेवा माझ्याकडून घडावी, ती म्हणजे यांचे चरण मला धुवायला मिळावे. बाकीचं मला काहीही सेवा नको, हीच माझी इच्छा आहे. जसं अगोदरच्या राणीने सांगितलं की मला आपण दासी समजा झाडलोट करणारी, तसं ही मित्रविंदा म्हणते की पाय धुण्याची सेवा मला मिळावी, बस एवढीच माझी इच्छा आहे असं ती म्हणाली. त्याच्यानंतर सत्य नावाची राणी आहे, ती पण भगवंताची पट्ट राणीमध्ये एक आहे. तिने आपली कथा सांगितली. ती म्हणाली की असं आहे की मला भगवंताशी विवाह करायची इच्छा होती. माझ्या वडिलांचा पण त्याला विरोध नव्हता, घरातून कोणाचा विरोध नव्हता, आणि म्हणून जेव्हा मी मनात इच्छा ठेवली भगवंत तिथे पोचले सुद्धा, मनातली गोष्ट पोचते. तिथे आल्यावरती माझे वडील म्हणाले हरकत नाही, तुम्ही जरूर लग्न करा, पण माझी एक अट आहे. आमच्या कुळामध्ये अशा प्रकारे हे बैल ठेवलेले आहेत 7. त्या 7 बैलांचा तुम्ही जर वेसण घातलीत तर तुमचा विवाह होईल. भगवंत म्हणाले काही हरकत नाही, तुमच्या सगळ्या अटी मी पूर्ण करायला तयार आहे, माझं काहीही म्हणणं नाही आहे. आणि भगवंताने अर्थात त्या 7 बैलांबरोबर झुंज दिली. झुंज काय हो, भगवंताबरोबर ते बैल काय टिकणार आहेत. भगवंताने
शेळीचे एखादं जर लहान जर हे असेल अपत्य, त्याला करडू म्हणतात, ते कसं आपण घेऊन खेळू तसं त्यांनी त्या खेळासारखं, खेळातल्या बैलासारखं त्यांना पकडलं आणि फेकून दिलं. आणि अशा प्रकारे या 7 बैलांचा भगवंतांनी लीलया पराभव केला आणि अर्थात माझं पाणीग्रहण केलं. अशा प्रकारे मला भगवंतांनी जिंकून घेतलं. आणि माझी पण हीच इच्छा आहे, एकच, की मला भगवंताची सेवा करता यावी. बाकी मला राज्य आणि हे सगळं ह्याचा काही मोह नाही आहे. मला भगवंताची सेवा करायला मिळते याचा आनंद आहे आणि हेच मला हवं आहे. भद्रा तिथे होतीच. भद्राला विचारलं, बाई गं तुझं काय? द्रौपदीने विचारलं की भद्रा तुझं काय? ती म्हणाले, माझंही असंच होतं. माझी पण इच्छा होती आणि माझं तर भगवंताशी नातं आहे लांबचं लांबचं लांबचं. आणि जेव्हा माझ्या मनात इच्छा झाली, भगवंताला समजलं, भगवंता म्हणाले की मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे, पाणी ग्रहण करायचं आहे. माझ्या घरातल्याने होकार दिला. कुठल्याही प्रकारचा संघर्ष मला करावा लागला नाही आणि भगवंत विनासायास मला घेऊन आले. अर्थात माझी पण एकच इच्छा आहे की यांच्या चरणकमलाशी मला बसायची सदैव संधी मिळावी, एवढी इच्छा आहे. बाकी मला काही नको. बाकी यांच्या कुठल्याही गोष्टीचा मला मोह नाही. भद्राने आपली कहाणी सांगितली. द्रौपदी म्हणाली, आता तू सांग लक्ष्मणा, तुझी काय कथा आहे? तुझी पण कथा मला ऐकायला आवडेल. तर लक्ष्मणाने जी कथा सांगितली ती अशी होती. ती म्हणाले की देवर्षी नारद जे आहेत यांच्या मुखातून मी भगवंताची खूप स्तुती ऐकली होती, त्यांच्या लीला, त्यांच्या सगळ्या गोष्टी. आणि म्हणून माझ्या मनात खूप इच्छा निर्माण झाली की भगवंताशी आपण विवाह करावा. मी माझ्या वडिलांना पण सांगितले, जर विवाह जेव्हा करायसाठी माझं आपण ठरवाल तेव्हा यांनाच बोलवा, यांच्याशी मला विवाह करायचा होता. तेव्हा ते म्हणाले की असं आपल्याला करता येणार नाही, मला तुझं स्वयंवर लावायचं आहे आणि स्वयंवरामध्ये मला एक पण ठेवायचं आहे. जो राजा हा पण जिंकेल त्यालाच मी तुझा हात देईन. माझ्या वडिलांचं नाव होतं बृहदसेन. तर असं मी हे पण लावणार आहे. जर भगवंताची किंवा तुझ्या म्हणण्याप्रमाणे कृष्णाची इच्छा असेल तर ते येतील आणि जिंकून घेऊन जातील. आणि मग त्याप्रमाणे राजाने तो पण लावला, स्वयंवर जाहीर केलं. पण काय होता? पण जसा द्रौपदीने लावला होता तसाच होता. एक वरती मत्स्य ठेवलेला होता आणि त्या मत्स्याचा भेद करायचा होता. असंच त्यांनी ठेवलं होतं आणि म्हणाले की जो मत्स्यभेद करेल त्याला माझी ही कन्या मिळेल. धनुष्य ठेवलं होतं. धनुष्य अर्थात अवजड होतं, जे उचलणंच कठीण होतं. उचललं तर दोरी लावणं कठीण आहे, दोरी लावली तर बाण लावणं कठीण आहे, बाण लावलं तर नेम मारणं कठीण आहे. असं एक एक गोष्टी त्याच्यामध्ये होत्या. अनेक राजे आले होते, कारण माझं सौंदर्य सर्वांना माहीत होतं. अनेकांनी प्रयत्न केले. काही लोक धनुष्य उचलायला गेले, उचलता आलं नाही. काही लोकांनी धनुष्य उचललं पण त्याला दोरी लावता आली नाही. काही लोकांनी धनुष्य उचललं, दोरी लावली पण बाण लावता येईना, तेवढ्यामध्येच थकून गेले. काही लोकांनी हातामध्ये बाण पण घेतला पण त्यांना तो मारता आला नाही. फक्त एक अर्जुन असा होता बघा. त्यांनी असं म्हणलं की जेव्हा माझं स्वयंवर होतं तेव्हा वीर कोण कोण आले होते. आता हे जे काय वर्णन केलं की कोणी धनुष्य फक्त उचललं, कोणी फक्त दोरी लावली, कोणी बाण लावला, तर वीर कोण आले होते? जरासंध, अंबष्ठ, शिशुपाल, ही नावं तर आपल्याला माहितीच आहेत. परंतु त्याच्या जोडीला अजून कोण आले होते बघा. भीमसेन, दुर्योधन, कर्ण. अगोदर सगळी दुष्टांचीच फक्त नावं आली, परंतु हे सगळे होते ना. ही सगळे आता भीम आला होता म्हटल्यावरती भीम किती शक्तिशाली, दुर्योधन किती शक्तिशाली, कर्ण किती पराक्रमी, किती मोठा धनुर्धर. आणि बाण धनुष्याला लावायचा होता, मत्स्यभेद करायचा होता. परंतु यातल्या एकाही वीराला, ज्यांची आपण नावं ऐकली, एकाही वीराला हे करता आलं नाही. म्हणजे जसं आपण ऐकलं की काही वीरांनी धनुष्य उचललं, काही उचलूही शकले नाही. काही लोकांनी धनुष्याला दोरी लावली पण
बाण लावता येईना, बाण लावायला पण बाण सोडता येईना, अशी सगळ्यांची अवस्था झाली. अर्जुन जो आहे तो जेव्हा तिथे आला, अर्जुनाने ते धनुष्य उचललं, अर्जुनाने त्याला बाण पण, धनुष्याला दोरी पण चढवली, बाण पण लावला, त्याने पाण्यामध्ये प्रतिबिंब पण पाहिलं आणि बाण पण सोडला. पण बाण सोडून सुद्धा तो बाण लक्ष्यभेद करू शकला नाही. बघा, अर्जुनाचा कदाचित आयुष्यामध्ये पहिल्यांदाच नेम चुकला असेल की अर्जुनाने एवढं सगळं केलं पण त्याचा बाण जो आहे तो लक्ष्यभेद करू शकला नाही. तो फक्त माशाला स्पर्श करू शकला. माशाचा स्पर्श नव्हता करायचा, तर माशाचा डोळा फोडायचा होता. रँडमली स्पर्श करणं आणि डोळा फोडण्यात फरक आहे ना. त्यामुळे त्यांनी सांगितलं की अर्जुनाच्या बाणाने फक्त माशाला स्पर्श झाला पण मत्स्यभेद झाला नाही. अशा प्रकारे जेवढे राजे आले होते त्याला एकाला पण हे करता आलं नाही. आणि शेवटी राहून कोण राहिले तर भगवान श्रीकृष्णच राहिले. आणि अर्थात सगळ्यांना प्रयत्न भगवंतांनी करू दिला, पण महत्त्वाचा भाग आहे की अशी कोणाला संधी दिली नाही की बाबा मी असतो तर मी केलं असतं, तुम्ही अगोदर का केलं. भगवंत म्हणाले करा, सगळ्यांनी प्रयत्न करा, नंतर जेव्हा कोणी करणार नाही तेव्हा मी करेन. जसं भगवान रामाने पण तेच केलं नाही का, सर्वांना प्रयत्न करू दिला. जेव्हा जनक राजा म्हणाले की अरे कोणी क्षत्रिय शिल्लक आहे का, सगळे तमाम क्षत्रियांनी प्रयत्न केले, एकालाही बाण लावता येत नाहीये. ही पृथ्वी निक्षत्रिय झाली आहे का, क्षत्रियांचा पराक्रम संपला का, असं जेव्हा म्हणलं तेव्हा विश्वामित्र ऋषी म्हणाले की उठ रामा उठ. तेव्हा तो उठला, तोपर्यंत तोही बसूनच होता ना. आणि नंतर त्याने हे केलं का, आता प्रत्येकाला संधी दिली की बाबा आम्हाला संधी मिळाली असता आम्ही हा भेद केला असता. असं होणे म्हणून भगवंत शांत बसले होते. आणि म्हणून विश्वामित्र रामाला म्हणाले नाहीत की उठ आणि बाण मार. सगळ्यांचं झाल्यावरती ते म्हणाले आता रामा उठ आणि ते काम करून टाक. आणि अर्थात त्यांनी ते लीलया केलं. हा भाग आपल्याला माहितीच आहे. परंतु या कथेमध्ये सुद्धा असंच घडलं की अर्जुनाला सुद्धा हा बाण मारता आला नाही, की बाण मारलं ते लक्ष्यभेद करता आले. हा महत्त्वाचा भाग आहे. अर्जुन सर्वश्रेष्ठ धनुर्धर होता, कर्णही श्रेष्ठ होता. दोघांनी प्रत्यंचा लावली पण दोघांनाही हा लक्ष्यभेद करता आला नाही. मग शेवटी भगवंत उठले आणि अर्थात लीलया धनुष्य उचलून बघितलं, पाण्यात तर बघितलं नियमाप्रमाणे, आणि बाण सोडला. आणि बाण सोडल्यावर लक्ष्यभेद हा होणारच होता. भगवंताने लीलया हा लक्ष्यभेद केला. भगवंताने जेव्हा हा लक्ष्यभेद केला तेव्हा तिथे असलेल्या सर्व क्षत्रियांनीच नव्हे तर आकाशातल्या देवतांनी सुद्धा पुष्पवृष्टी केली. कारण पृथ्वीवर असलेल्या एका पण क्षत्रियाला हे करता आलं नाही. अजून याच्यापेक्षा पराक्रमी क्षत्रिय कोण असणार. सगळे कुरुवंशीय एवढे पराक्रमी कोणीच नव्हते. कौरव पांडव होते, भीमसेन होता, अर्जुन होता, अजून कोण येणार, दुर्योधन होता, जरासंध होता, शिशुपाल होता. सगळे तमाम पराक्रमी क्षत्रिय तिथे होते, एकालाही उचलता आला नाही. देवाने पुष्पवृष्टी अगदी बरोबर केली. अशा प्रकारे माझा जो पण आहे हा पण भगवंताने जिंकला. अर्थात त्यावेळेस लढाई झाली नाही, कारण पांडव तर भगवंताचे चाहते होते. कुरुवंशीयांना सुद्धा कृष्णाविषयी तेव्हा तरी आदर होता. नंतर त्यांचा वेगळा भाग झाला, परंतु सुरुवातीला आदर होता. त्यामुळे कुठल्याही प्रकारचं युद्ध झालं नाही. सर्वांनीच भगवंताचं स्वागत केलं. आणि मग मी माझ्या हातात असलेली ही माळ हातात ती भगवंताला घातली. आणि अशा प्रकारे भगवंताशी माझा विवाह झाला. ही कथा होती लक्ष्मणाची. ही जरा वेगळी कथा होती नाही का. बाकीच्यांच्या कथा माहीत होत्या, परंतु लक्ष्मणाची कथा थोडी अप्रसिद्ध आहे. आणि अर्जुनाला सुद्धा लक्ष्यभेद करता आला नाही, हा एक नवीन भाग आहे. नाही तर अर्जुन हा अजिंक्यवीर समजला होता की ज्याचा नेम कधी चुकला नाही, परंतु या ठिकाणी त्याचा नेम नाही लागला बरोबर. अर्थात कदाचित भगवंताला जिंकायचं असल्यामुळे घडलं असेल तर माहीत नाही, परंतु असं घडलं ही खरी गोष्ट. अशा प्रकारे आमचा विवाह झाला असं या सगळ्या ज्या कन्या आहेत त्या एकामागे एक सांगतायत. सर्व राण्या ज्या आहेत ह्या एकामागे एक कथा सांगतायत की कसं झालं कसं झालं कसं झालं काय झालं सांगतायत सगळं. ह्या सगळ्या कथा त्या अष्टराण्यांनी सांगितल्या.
या त्याच्या पट्ट राण्या होत्या. पट्ट राण्यांनी कथा सांगून झाल्यावरती इतर राण्या होतात ना भगवंता. 16,000 पत्नी होत्यात ना, सगळ्याच तिथे आल्या होत्या. तर यांच्या वतीने कोणीतरी काहीतरी सांगायला पाहिजे ना, कारण त्यांची पण मोठी कथाच होती ना. तेव्हा या सर्व 16,000 पत्न्यांच्या वतीने रोहिणी पुढे आली आणि रोहिणी म्हणाला की मी ही कथा सांगते की या 16,000 स्त्रिया ज्या होत्या त्या कशा प्रकारे भगवंताकडे आल्या. आणि मग तिने ती कथा सांगितली की कशा प्रकारे ही गोष्ट घडली, कशा प्रकारे काय घडलं होतं, भौमासूर कसा होता, भौमासुरीने कशा प्रकारे अन्याय केला होता, त्यांना कोंडून ठेवलं होतं आणि मग भौमासुराचा वध श्रीकृष्णाने कसा केला आणि केल्यावरती या 16,100 स्त्रियांचा उद्धार करण्यासाठी भगवंतांनी त्याचं पाणीग्रहण केलं आणि अर्थात त्यांचा उद्धार केला. आणि ही कथा रोहिणीने सांगितली की अशा प्रकारे या 16,100 स्त्रिया ज्या आहेत त्या भगवंताच्या पत्नी बनल्या. भगवंताने तिथे तर त्यांचा अशा प्रकारे सुटका केली, परंतु त्यांच्याशी विवाहसुद्धा रीतसर इकडे येऊन केला. द्वारकेमध्ये आल्यावर त्यांनी रीतसर विवाह केला आणि आपण ते पाहिलं की रीतसर प्रत्येकाला एक एक महाल पण बांधून दिला. 16,100 महाल बांधले. प्रत्येकाला त्यांनी त्यांचं सुख दिलं की ज्याची उत्सुकता नारद मुनीला सुद्धा होते की कशा प्रकारे भगवंत 16 सहस्त्र स्त्रियांबरोबर नांदतायत. हे आपण ऐकलं. ते बघायसाठी सुद्धा एक दिवस आले होते की 16 सहस्त्र स्त्रियांबरोबर भगवंत कसा संसार करतात, खरोखर करतात का नाही करत, हे बघायला आले होते. आणि त्यांनी बघितलं की कशा प्रकारे भगवंत करत होते आणि प्रत्येक स्त्रीला हे वाटायचं की भगवंत माझाच आहे. हे दुसरं वैशिष्ट्य. सगळ्यांना वाटायचं माझाच भगवंत आहे, बाकी कोणाचंच नाही. अशा प्रकारे भगवंताने ही एक वेगळीच लीला केली होती. आणि अशा प्रकारे या सर्व स्त्रिया ज्या आहेत ते एकामागे एक आपल्या कथा सांगतायत या ग्रहणाच्या ठिकाणी. या सर्व स्त्रियांना त्यांनी विचारलं की अजून तुम्हाला काय हवं आहे. द्रौपदीने विचारलं की प्रत्येक स्त्रीने आपली कहाणी सांगितली, 8 पट्टराणी सांगितली, पण तुम्हाला ह्याच्या व्यतिरिक्त या 16 सहस्त्र स्त्रियांनी त्यांनी विचारलं की तुम्हाला अजून काय हवं आहे सांगा. अरे आम्हाला काहीही नको आहे. भगवंताचे हे जे चरणकमल आहेत, जे ज्यांची प्राप्ती होणे हे दुष्कर आहे. अन्य गोष्टी मिळतील पण त्याचे चरण मिळणार नाहीत. सगळ्यात कठीण आहे भगवंताचे चरण मिळणं आणि त्याच्या चरणाची सेवा करणं. आणि ते खरोखर खूप मौल्यवान आहेत. आणि म्हणूनच प्रत्यक्ष लक्ष्मी देवी तिच्या मागे सगळं जग आहे. ती भगवंताच्या फक्त चरणाशीच बसली आहे ना. का बसली आहे? कारण त्याचं मूल्य सर्वात जास्त आहे सगळ्याच दृष्टीने. आणि म्हणून आम्हाला पण हीच गोष्ट हवी आहे की ज्याच्या चरणकमलाला त्याच्या इच्छेशिवाय कोणीही स्पर्श करू शकत नाही, असे हे त्याचे चरणकमल आम्हाला सदोदित मिळो आणि त्यांच्या चरणाशी बसायचा आम्हाला सतत संधी मिळो, हीच आमची इच्छा आजही आहे. बाकी आम्हाला कुठलीही गोष्ट नको. बघा सगळ्या राण्यांनी एक गोष्ट सगळी सांगितली की राणी आम्ही आहोत हा भाग विसरा. मग ती 16 सहस्त्र असो, 8 राण्यांपैकी एक राणी असो, किंवा रुक्मिणी असो की ज्यांची राण्यांची राणी होती, पट्टराणी होती ती. या 8 पट्टराण्या असल्या तरी खऱ्या अर्थाने सत्यभामा आणि रुक्मिणी त्याच्या खऱ्या अर्थाने पट्टराण्या होत्या. पण कुठल्याही राणीने हे सांगितलं नाही की मला अन्य गोष्ट पाहिजे. प्रत्येकाने हेच सांगितलं की भगवंताच्या चरणाशी बसायची संधी मिळणं हेच आम्हाला पाहिजे. गोपिकांनी पण काय सांगितलं की तुझ्या चरणकमलाचा आम्हाला कधीही विसर पडू नको. हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. हेच मागितलं तुकारामांनी सुद्धा की तुझ्या चरणकमलाचा मला कधीही विसर पडू देऊ नको. चरणकमल जर मिळालं तर काय. आता कोठे धावे मन तुझे चरणकमल देखिया. असं तुकाराम महाराज पण म्हणतात की तुझे चरणकमल जर मी बघितले तर मला कुठेही जायची गरज नाही आहे, कुठेही जाणारच नाही मी. कारण तुझ्या चरणकमलाशी काय नाही, तुझ्या चरणकमलाशी सगळं आहे. सगळं काही तुझ्या चरणकमलामध्येच आहे. त्या चरणकमलाशी जर बसलं तर काय होतं, माझ्या सगळ्या प्रकारच्या गोष्टी माझ्या निघून जातात. ना मला थकवा येतो, ना मला काही तहान लागते, ना मला
भूक लागते, मला काहीच लागत नाही, मला जो आनंद मिळतो तो अन्य कशातूनच मिळत नाही. फक्त चरणकमलाशी बसल्यावरच तो आनंद मिळतो. म्हणून मला केवळ तुझे चरणकमल पाहिजे, असं तुकाराम महाराजांनी नव्हे सगळ्याच संतांनी सांगितले की मला चरणकमलाशी म्हणून त्या चरणकमलाची पूजा करायची असते. गुरूंच्या सुद्धा गुरुचरणी ठेविता भाव आपोआप भेटे. गुरूंचं चरण सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे, किंबहुना देवाच्या चरणापेक्षा गुरूंच्या चरणात आपल्यासाठी महत्त्व आहे. कारण गुरुचरणी ठेविता भावा आपोआप भेटे देव, म्हणून गुरुसी भजावे. भगवंतांनी पण भागवतामध्ये आपण कालच्या अध्यायात बघितलं काय सांगितलंय, मला जर प्राप्ती करायची असेल तर गुरूंची सेवा करा. गुरूंची सेवा केली तर तुम्ही मला प्राप्त करू शकाल. माझी सेवा करून गुरु प्राप्त होतील की नाही माहीत नाही, पण गुरूंची सेवा केल्यावर मी प्राप्त होऊ शकतो. बघा हे भगवंतांनी सांगितलं. म्हणून गुरुचरणाची सेवा करण्याला फार महत्त्व, म्हणून गुरूंचंच महत्त्व आहे. म्हणून गुरु आणि गुरूंशी संलग्न जेवढ्या गोष्टी त्याला आपण प्रायोरिटी दिली पाहिजे. कारण जे भगवंत सांगतात की गुरुचं सगळं इतकं महत्त्व आहे, तर गुरूंशी निगडीत जेवढ्या गोष्टी त्याला आपण सर्वात पहिलं प्राधान्य दिलं पाहिजे की मी आणि माझ्या गुरूचं जे काय ते पहिलं, बाकी सगळ्या गोष्टी नंतर. कारण त्या नंतरच येतं. पण जे आपण ऐकतो तसं करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, त्याला आपण प्रायोरिटी दिली पाहिजे. जेव्हा आपण त्याला प्रायोरिटी देऊ तेव्हाच ही गोष्ट होईल, असं भगवंतांनी भागवतामध्ये पण सांगितलं आहे. आणि या सगळ्या अध्यायामध्ये सुद्धा हा जो काही संवाद झाला त्यामध्ये पण हेच आलं आहे की ज्या ज्या लोकांनी भगवंताची प्राप्ती केली त्यांनी हेच सांगितलं की आम्हाला भगवंताच्या चरणाशी बसायचं. अशा प्रकारे हा अध्याय या ठिकाणी समाप्त होतो. पुढचा जो अध्याय आहे त्याचा विषय वेगळा आहे, म्हणून आपण आज या ठिकाणीच या अध्यायाला स्वल्प विराम देऊया. श्रीराम समर्थ. श्रीराम.